अतिसुंदर. आजचं जेवण म्हणजे फारच सुरेख होतं. तनुजा, तुला खरं सांगू, तुझ्या हाताला आहे ना छान चव आहे. देव तुझं भलं करो. काका हो, देवच कशाला, तुम्ही सुद्धा माझं भलं करू शकता. मी हे बघ, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्कीच करेल, पण सगळ्याच गोष्टी काय माझ्या हातात नसतात ना. हो, बरोबर आहे तुमचं, पण मला जी गोष्ट हवी आहे ती मात्र तुमच्याच हातात आहे. माझ्या? ठीक आहे, बोल, काय हवंय? त्याचं काय काका, म्हणजे खरं तर माझी खूप इच्छा आहे, पण कदाचित मी जे आता तुमच्याकडे मागेन ते तुम्हाला आवडणार नाही. अरे का नाही आवडणार? तू माझ्यासाठी एवढं छान जेवण बनवलंस, लहानपणीची आठवण करून दिलीस. सांग, काय हवंय तुला? अगदी मन मोकळेपणाने सांग. काका, मला असं वाटतं की सई आणि विश्वाच्या साखरपुड्यात तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या घरातले, तुमच्या नात्यातले सगळेच असायला हवेत. तू असं कसं म्हणतेस? मगाशी आपण सगळ्यांचीच यादी बनवली, सगळ्यांना बोलवणार आहे आपण. बरं मला एक सांग, तुला कोणाला बोलवायचंय का? नाही बोलव, माझी काही हरकत नाही. मगाशी यादी बनवताना तू जर सांगितलं असतंस तर यादीमध्ये नाव टाकलं असतं. नाही नाही काका, मला कोणालाच बोलवायचं नाहीये. मी तुमच्या तुला नक्की काय म्हणायचं? काका प्लीज तुम्ही रागवू नका. मला फक्त एवढंच वाटतं की सई आणि विश्वाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळायला हवेत. काका, मला असं म्हणायचंय, घरातल्या शुभ कार्याच्या निमित्ताने अख्खं कुटुंब एकत्र येतं, त्यामुळे आपण सगळ्यांना सामावून घ्यायला हवं ना. काका, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही आणि ललिता काकू सगळ्या गोष्टी खूप मनापासून करताय. काका, तुम्हाला खरं सांगू का, माझ्या माहितीतही काही एकत्र कुटुंब आहेत. काका, एकत्र कुटुंबाची ना मज्जाच वेगळी असते.